कोकणमधल्या 4,000 मेडिकल चालक संपामध्ये सहभागी झालेत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील मेडिकल बंद आहेत। ऑनलाईन औषध विक्री संदर्भात मेडिकल चालकांनी आज बंद पुकारलाय। सरकारनं होम डिलिव्हरीसाठी दिलेल्या विशेष सुटीवर अखिल भारतीय औषध विक्रेत्यांनी आक्षेप नोंदवलाय। ऑनलाईन औषध खरेदीचं प्रमाण वाढत असताना या संदर्भात औषध विक्रेता संघटनेने आज देशभरामध्ये 24 तासाचा हा संप पुकारलेला आहे। जर आपण पाहिलं तर ऑनलाईन औषध विक्री संदर्भात या मेडिकल दुकानांनी हा संप पुकारला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी असणार आहे। काळ्या फिती लावून या संपामध्ये हे विक्रेते उतरलेले आहेत। सरकारने होम डिलिव्हरीसाठी दिलेल्या या विशेष सुट्टीवर अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा हा आक्षेप आहे। जवळपास रत्नागिरी जिल्ह्यातील 750 मेडिकल ही बंद असणार आहेत। ऑनलाईन प्रमाण वाढलं आणि या संदर्भात तुम्ही संप पुकारलेला आहे, काय सांगायचं तुम्हाला? हा औषध व्यवसाय DPC ॲक्टप्रमाणे चालतो आणि त्या ॲक्टमध्ये ऑनलाईन औषधाला कुठेच तरतूद नाही, कायदा नाही। सरकार आता ऑनलाईनला कायद्यात रूपांतर करीत आहे, त्याला आमचा विरोध आहे। जर का आम्हाला 8 म्हणजे जे ओपन शेड्यूल औषधाला 8% आणि नॉन शेड्यूलला 20% मार्जिन आहे, तर हे लोक 30 ते 40% कसे देतात? त्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं आणि त्यांची औषधाची तपासणी सॅम्पल घ्यायची कुठलीही सुविधा नाही आहे। सरकारचा निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावून उतरलेलो आहोत आणि आमचा संप जो आहे हा 100% सक्सेस झालेला आहे आणि यामध्ये आम्ही इमर्जन्सी औषधं जर रुग्णांना लागली तर ती आम्ही पुरवठा करणार आहोत। नक्कीच पहिला 24 तासांसाठी हा संप असणार आहे आणि सगळे मेडिकल या ठिकाणी बंद आहेत, काय सांगायचं? नाही, हा जो प्रश्न आहे जो ऑनलाईन असेल, स्पुरियस ड्रगचा प्रश्न असेल, हा आम्हा रिटेल केमिस्टला असेल, आमच्या जी दुकानं असतात पण यांना फार मोठ्या प्रमाणात भडसावत आहे आणि ह्यासाठीच आम्ही प्रत्येक वेळा सरकारकडे मागणी करत आहे की याच्यावर काहीतरी एक तरतूद व्यवस्थित करावी जेणेकरून आम्हाला याचा त्रास होणार नाही। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।